हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या बंगाली पिंपऱ्यामध्ये जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा आरक्षणाविषयी आपण बंगाली पिंपळ्यात आणि या बंगाली पिंपळ्यातला दुसरा कार्यक्रम, त्यावेळेस आपण आरक्षणाच्या विषयीची चर्चा केली होती. आरक्षणासाठी एकजुटीनं लढायचं याविषयी आपल्या त्यावेळेस प्रत्येक गावात गोदापट्ट्यातल्या 123 गावात कार्यक्रम झाला होता. 123 गावातलं पण गाव आहे तुमचं. 123 गावातल्या सगळ्या बांधवांच्या भेटी घेऊन आपण हे सगळीकडे आरक्षणाच्या विषयी लढाई जिंकायची, त्यासाठी आंदोलन उभा करायचं, यावर आपली चर्चा झाली होती. आता एकजुटीसाठी झालेली चर्चा एकजूट पण झाली आणि त्या माध्यमातून आंदोलन पण झालं. पाठीमागच्या बैठकीत ज्या ज्या चर्चा झाल्या त्यावर गावकऱ्यांनी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ताकदीनं आंदोलन केलं. आता विषय बदलला. त्यावेळेस आपल्याला लढायचं होतं आरक्षण मिळवण्यासाठी. आता मराठ्यांना आरक्षण मिळालं. फक्त एका शब्दात आरक्षण घेतलंय. आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जवळपास 54 लाख नोंदी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या सापडल्यात आणि 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं. एका नोंदीवर 4 लोकांचा जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठे आजच आरक्षणात गेले. म्हणजे त्यावेळेस तुमच्या गावात येऊन तुम्हाला शब्द दिला होता मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, आणि मराठ्यांनी सुद्धा एकजुटीनं साथ दिली. त्यांना दिलेला शब्द आपण खरा केला. मराठ्यांना दिलेला शब्द आपण खरा केला आणि मराठ्यांची सुद्धा आपण मान उंचावली. मराठ्यांची मान खाली नाही होती. आता प्रश्न गुंतलाय ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी, म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे आपल्याला. आता गुंतलंय सरसकट सरकार. आता सरकारचं सुरू आहे सरसकटसाठी काय करायचं. आपलंही सुरू आहे मुंबईसाठी जायला काय काय करायचं. दोघांचाही सारखं सुरू आहे. आता ते बी बैठका घेते, आपण बैठका घेतो. ते घेते सरसकट कसं द्यायचं ना, आपण म्हणतो मुंबईला कोणच्या मार्गे जायचं. त्यांचा दणका चालू ना, आपला कमी नाही, आपला विचार नाही. ते म्हणतात मुंबईला येऊन देणार नाहीत, आपण म्हणतो आपण जाणार आहे. ते म्हणतात आम्ही त्याच्या हात आरक्षण देऊ, मग आपण म्हणतो ते आम्हाला तरी काय करायचं मुंबईला येऊन. तुम्ही नाही दिलं का आम्ही निघालो. त्यांचं ना आपलं सारखंच, फक्त कामात थोडा फरक आहे. आपण आपल्या समाजाला जागे करतोय आणि बोललेल्या शब्दाप्रमाणे मराठ्यांचं काम सुरू आहे. आता कालच्या शुक्रवारपासून आणखीन काम वाढलं. समिती बरखास्त करायचं बऱ्याच जणांना विडा उचलला होता. ती समिती आता बंद करा. आपण सांगितलं ती बंद नाही करायची, तिला आणखीन नोंदी सापडायला लावा. कालच्या शुक्रवारपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांना सरकारनं ज्या सुट्ट्या दिल्या होत्या त्या सगळ्या रद्द केल्या आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना दस्तऐवज तपासायला लावले. सगळीकडे दस्तऐवज तपासणं सुरू आहे. तुमच्या गावात नोंदी सापडल्या नाही एक बी? मग जहांगीर पिंपऱ्यावर बघा नाही सापडत एक पण. त्यांनी देव मागचं नका सांगू मग मला गप्पा. नवीन देण ठेवू मग रोज देणं असतं तुमचं. नवीन देणं जुनं देणं ते काय.
निरोप दिल्यात मला माहिती आहे, मी त्याचा कार्यक्रमच लावणार आहे. आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी महाराष्ट्रात जेवढ्याने काम करपणा केलाय यांना सगळ्याला कामावर कमी करा. त्यांनी सांगितलंय सक्त निर्देश, जो जातीवाद करून नोंदी मराठ्यांचे मिळून देणार नाही त्याला घरी जाऊन द्या. रोज लक्ष पाहिजे माणसाचं. आता समितीने काम करायला आहे बुधवारपासून. ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही समिती तालुक्यात जिल्ह्यात जाणार आहे. आता त्याबरोबर कर्मचारी शोधाशोध सुरू करते. बारीक लक्ष ठेवायचं आपण सुद्धा. नुसतं वाट्यावर बसून गप्पा आणता का मग? शेतात काम नसलं तरी लिंबाखाली जाऊन झोपाता काम आणता माझं. इकडं ध्यान ठेवा ना. अधिकारी आपले दप्तर चालतो का? कोणते कोणते पुरावे सापडले? 33-34चा नमुना शोधला का? 14 नंबर शोधला का? 54 नंबरमध्ये काही नोंदी आहेत त्या शोधल्या का? आपल्याकडं देवस्थानाकडं काही पुरावे ते शोधले का? कोणाच्या टिशीवर कुणबिलेलं आहे का हे बघा. पीक पाणी अहवालावर काही आहे का नाही त्याचा शोध घ्या. कोणाच्या सातबाऱ्यावर किंवा कोणाच्या DV लस म्हणून पूर्वी होती त्याचा काही रेकॉर्ड मिळतोय का बघा. ते नाही मिळालं तर आपल्या गावाचा बंगाल पिंपळ्याचा भाट कोण आहे? राजस्थानी भाट होते पूर्वीचे. त्यांच्याकडं काही वंशावळीच्या नोंदी सापडतात का? त्याला फोन करा, त्याला सापडून आणा. काय लिहितात गावात? त्या पोरायचं कल्याण होईन. इथून उठतात आणि मोटरसायकल सुरू करतात आणि गेवरायला जातात. तिथं जातात, बसतात आणि माघारी येतात. जरा हे काम करायचे दिवस आहेत की 15-20 दिवस सगळेजण कामं करा ना. आपला भाट कोण आहे ते शोधा. त्याच्याकडे पुरावे आहेत का? एक बी नोंद सापडली तर पुरं गाव गुतन आपलं. एका नोंदीवर पुऱ्या गावाला फायदा होतो. आता कोणतं तरी मला कोणतं तरी पूर भेटलं होतं ना आता, सुलतानपूर का दगडपूर काहीतरी. ते म्हणले आमचं पुरं गावात गुतलं एका नोंदीतच. असे प्रोग्राम येते. एखादी सापडा म्हणजे का जी खरी येतेच का ती खोटी लिहून आणायची थोडीच आपल्याला इकून देऊ. तुम्ही काम करा ना. काय उपयोग आहे मग तुमचा? रात्रंदिवस बसून नुसत्या सभा घेऊन. मी काय नुसत्या हार घ्यायला हिंडत नाही. रात्रंदिवस सांगतो लोकांना जागे राहा म्हणून. पाठपर्यंत बघत नाही. मला आत्ता आपल्या ताई वळत होत्या, वळता वळताच झोप लागली मला. झोपेतून उठलं लगेच बोलायला सुरू करतो. 5:30 वाजता झोपलो उमापूरमध्ये मी. सकाळीच उठून कामाला लागलो लगेच. तुम्ही काम करा ना. या दिवसात जर काम केलं, कष्ट केलं तर पोराचं आयुष्यभर कल्याण होणार आहे. काम करायला दिलं सोडून पूर्वीच सांगत पुरं वाटोळं झालंय पोरांचं. काय उपयोग हो? पोरं कशा शाळेत पाठवतो तुम्ही? तुमच्याकडे पैसे झालेत म्हणून काय तुम्ही पुस्तकं घेऊन देता काय त्यांना? नुसती त्यांना पुढची सोय काय त्यांच्या भविष्याची? ते आरक्षण मिळवून द्या त्यांना पहिलं, मग बाकीचे कामं करा. नेता आला की पळातात नुसते रुमाला घेऊन. त्याच्या मागं सगळं वाटोळं झालं आपलं. कायला पळातात? स्वतःच्या लेकराचा सगळा दिदारा होऊन बसला, देवारा झालाय सगळं. आपले पोरं नोकऱ्याला लागणार काय व्हायना, सगळा नोकरीतला टक्का कमी होऊन बसलाय आपल्या. कामं करा ना आपण. हेच दिवस आहेत कष्ट करायचे. आपल्यात पूर्वी म्हणे एक, पाऊस पडला आणि वापसा झाला की लगेच पेरायचं. वापसा झाल्याबरोबर जो पेरील त्याला आयुष्यभर धान्य ती लक्ष्मी कमी पडत नाही. वर्षभर खा. आणि 7-8 पाऊस पडल्यावर मग पेरल्यावर डोके इतकं गवत नाही व्हायचं. मग काय पेरितो? वेळेला किंमत आहे. आता मराठा आरक्षण टप्प्यात आलंय. आता सगळेजण ताकद लावा पुन्हा एकदा. 14 तारखेला कशी ताकद लावली होती? आंतरवालीला आपण हक दिली, मराठ्याने आंतरवाली लिहा. करोडोने मराठी एकत्र आले. तशीच ताकद पुन्हा एकदा लावा. कायमचं आरक्षण मिळालं. 80% लोकांचं कल्याण झालंय. 80% लढाई जिंकली आपण. थोडी राहिली आता. एवढी जिंकायसाठी सगळ्यांनी लावून धरा. कोणीच मागं राहू नका. आता आपल्या पोरं मोठे होणार आहेत, आपल्या मुली मोठ्या होणार आहेत. आपण केलेले कष्ट, आपण घातलेल्या पैशाचं चीज होणार आहे. त्याच्यासाठी काम करा. तुम्ही नुसतं उठातात आणि फीस भरतात. नोकऱ्या लागणार तर काही नुसते पैसे नसवायला लागलात तुम्ही. काही व्याजाने काढून भरते. मग व्याजाने काढून भरतात म्हणजे पोरं शिकवतो आपल्या. त्याला एसटीची पाटी वाचायला आली पाहिजे म्हणून शिकवतात का? ते लेकरं सावलेलं बसले पाहिजेत. ते अधिकारी झाले पाहिजे. ते अधिकारी झाले तर तुमचे कष्ट कमी होणार आहेत. कापड कष्ट आयुष्यभर करायचे.
किती दिवस आपण आपल्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायसाठी हीच खरी वेळ. कोण पुरावे लागतात का? नाही लागले तर आपली फाईट सुरूच आहे, सरसकट चाली. चलो मुंबई. नाही काही झालं. मी एवढ्या वेळेस म्हणलं होतो आपण इथंच फाईट हाणू. 17 तारखेच्या बैठकीत म्हणलं एक फाईट इथंच हाणू बेटे आपण. आय करावा मा खालचे लय पोट्टे बेकार. मुंबई म्हणा मला म्हणते. म्हणलं मग मी बी मुंबई काय करा म्हणलं चलो मुंबई. आता झाली सुरू. जरी नाही नोंदी मिळाल्या तर मी काय आलाय. मी सगळ्या मराठ्यांना शेवट पोत मिळूस तर हटतच नाही, तुम्ही काळजीच करू नका. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही सरकारला. सरकार बी काम करतंय, परंतु 20 तारखेच्या आत पाहिजे आपल्या. एकदा का अंतरवाली सोडली चर्चा बंद. धडक मुंबई. पोरांनी तयारी केली मुंबईत जायची. नमुनेबाज पोर आहेत आपले बिले. कोणी ते डोक्याला खोराक करून ठेवलाय माया. कोणी काय नाही, त्या सोशल मीडियाला ते मसडीत टाकल्यात. त्या मसडी टाकल्यामुळं तिकडचे मला फोन करायला लागले ना आता. ते मला म्हणते होय तुम्ही म्हशी घेऊन येणार आहे का? मला नाही कोण येणार आहे त्याला विचारते. त्या पोट्टे इतके तर आहेत ना, त्या मसडीवर उलट बसलेत आणि ते फोटो टाकले. एकाने टांगड्या इकडे केल्यात आणि एकाने इकडे केल्यात आणि दोघं तिघं बसले त्या मसडीवर. ते म्हणतात म्हशीवर किती माणसं बसत असतात. मला काय माहित. अरे लयच विचित्र पोट्टे आहेत आपले. यांच्या नादी लागणं सोपं नाही. मी सरकारला म्हणलो त्यांच्या नादी नका लागू, लवकर आरक्षण द्या तुम्ही, कारण त्यांच्या ते हक्काचं आहे. पोरं काय करते भरोसाच नाही. मध्ये डिझेल बंद केलं तर आपलं हे 2-4 दिवसापूर्वी लगेच एका पोराने खाली लिहून टाकलं सोशल मीडियाला, जर सरकारने आपल्याला डिझेल नाही दिलं तर काय करायचं, आपले ट्रॅक्टर जाते कसे. दुसऱ्या पोराने दुसऱ्या दिवशीच त्याच्यावर टाकलं. त्याने ते सौर ऊर्जाचं नसतं का ते ट्रॅक्टरला बसवलंय वर. ते म्हणलं आपलं ट्रॅक्टर डायरेक्ट मुंबईतच थांबणार आता. बघा पोरं किती विचित्र, काय डोकं लावित. कुंकडचे वायर कुंकडच जोडत पण ट्रॅक्टरच सुरू केलं त्यांनी. त्याच्या खाली एक जणांना लगेच लिहिलं आता ट्रॅक्टराचं झालं, पण जर तिकडे गेल्यावर गॅस नाही दिला तर भाकरी करायच्या कशावर, खायचं काय. दुसऱ्यानं लगेच सरपणाची मुळी टकोऱ्यावर घेतली. मला चाललो मुंबईला मुळी घेऊन. मराठ्यांच्या पोराच्या नादी लागणं सोपच नाही. मला तर असं टेन्शन आलंय. मी जायच्या आधीच मुंबई फुल होती का काय. मला इकडंच राहावं लागतं का काय. इतके तुटून पडले सध्या. मी सांगितलं 20 तारखेच्या आत सगळे कामं उरका, मुंबईला जायचं. एका पोराचा व्हिडिओ आलाय सोशल मीडियाला. त्या पोराने गावाला इतकं पाणी दिलं की त्याचं रानच शेवाळ आहे पुरं. ते म्हणतो घरी तर वापसाच नाही झाला पाहिजे मला. इतके कामाला लागलेत पोरं. आणि सरकारला कळायला लागले मराठे कामाला लागले. आता हे आपल्या गावाचा कार्यक्रम आहे, फक्त गावाचा, तरी एवढे लोक आहेत. आणि मीडियाचे बांधव गावातले लोक दाखवते, गावातले. त्यामुळे सरकार जवळ मी झोपत नाही तोवर सरकारचे बी लोक जागेचे. ते काय म्हणतोय किती लोक आहेत, फुल लोक आहेत आपल्या मराठीचे. जातो त्या गावात जेवढी आपली संख्या आहे ती पुरीची पुरी कार्यक्रमाला आहे. पाठ हो नाही तर ऊन असू नाही तर किती थंडी असू, थंडी असली की लगेच रागा आणतात. कुणाला तोंड दिसा नाही कोणी म्हणून शेजारी बसतात. त्या रगीच्या नादात मला बी वरगडीत येते, कारण चालताना ते पाठ रगी घेऊन चालतात माझ्या संगत पैसे गाडी संगत. ती पांघरून घेताना सुद्धा असा टप्प आणतो मला त्या याचा रगीचा, पण चलतोच. मराठे इतके पेटले दादा की भयानक. आपली एक बी सभा नाही, माता मावल्या बेले पेटल्या दादा. आपली एक राज्यातली सभा अशी नाही तिला 2-3 लाख महिला नाहीत. कोणत्या सभेला तुफान गर्दी महिलाची. त्यांना कळालंय आता या आरक्षणाने आपले पोरं मोठे होणार आहे. त्यांना कोणी सांगतच नव्हतं. बैठकाला आणून त्यांच्या भाषेत त्यांना मी समजून सांगितलं आरक्षण असं येतोय, लेकरात चांगलं होणार आहे. जेव्हा महिला पेटल्या आणि सगळे माणसं यायला लागले त्यांच्या दाखा आला. तुमचे बटणं त्यांच्या जवळच आहेत. मला लय उशीर माहीत झालं खटके तुमचे यांच्याकडे म्हणून. मला जर आधी माहीत असताना
तुमच्या खटके त्यांजवळ मी आरक्षण त्यांनाच समजून सांगितलं असतं, तुमच्या नातीत नसतो लागलो लवकर मी. आता कसं गाडा पळायला लागला आपला जोरात. आता ही वेळ आहे खरे कष्ट करण्याची. मी तुम्हाला खरं सांगतो, मी खरोखर रातपाट एक करतोय. आमचं दुपारचं जेवण कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? खळेगावला दुपारचं. आता आम्ही बरोबर 10 वाजता जातो तिथे बघा दुपारचं जेवण. आणि संध्याकाळचं धोंडरायला जाणार आम्ही 5 वाजता. खायचं कावा दुसऱ्या दिवशी सकाळचं. हे सांगायचं तुम्हाला म्हणजे इतके कष्ट सुरू आहेत सध्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठी व्हावेत म्हणून, की गोरगरीब मराठ्यांच्या पोराला एकदा आरक्षण द्यायचं आणि त्यांना आयुष्यातलं मोठं करायचं, याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा रातपाट एक करा. आता घरी बसूच तर वेळ तुमच्याकडे 2 घंटे जर असला ना, 2 घंट्यात एक गाव होतंय तुमचं. किक मारायची, त्या गावात जायचं, 15-20 जणांना सांगायचं मुंबईची तयारी करा की आले माघारी परत. 2 घंटे सुद्धा वायाला नाही घालायचे. मी 24 घंटे काम करतो, फक्त अर्धा ते 1 घंटा झोपत असताना. 3रा दिवस 1 घंटा लय झाला. मी तर आता साडेगावला गेलतो, तिथं 4:30 वाजता शेवटचा कार्यक्रम झाला. गाव पुरं बसून होतं इतक्या थंडीत. महिला लेकरं सगळे गावकरी कुणी हल्लं नाही. 4:30ला गेलो, 5 वाजता जेवण केलं पाठ. मी कवा खाल्लं तरी पचत मला. मला काही प्रॉब्लेम नाही, माझ्यात काही राहिलंच नाही. काही टाकलं तरी पचत मला याच्यात. माझ्या संख्याला पचतच नाही. त्यामुळे ते 10 वाजताच दुड्या सापडायला सुरू करते. ते म्हणते आपलं गिबाव खाऊन पाठकून त्याला काही पचत आहे आणि रेटून झोपतेच बी गाडीतच. मी 5 वाजता जेवण केलं, अर्धाच घंटा झोपला असतो. तर एक जण लगेच मग रगच वळली. एक जणांनी त्यांनी टाकलेली होती कागदू रग वळली. मला एक फोटो काढून दे ना. ते मला भ्यायना आधी 7-8 फोटो काढले तरी त्याने सुराच गेला डायरेक्ट. सकाळी उठलं, तोंड धुतलं, केलं सुरू. काय करू मग बैठका. पण मी माझ्या जात्यावर नाराज नाही होत, मला किती त्रास झाला. हा एखादी गोष्ट खरी आहे, एखादी वेळ चिरडून एखाद्यास खवळत असेल, पण त्याचा अर्थ तेव्हा राग नाही. ते मायापोटी खोना खवळत. शक्यतो मी जातीला नाराज करतच नाही. मला सहन होईन तिथपर्यंत करतोच, पण नाराज नाही करत. मधल्या काळात सुद्धा मी समाजावर नाराजी व्यक्त नाही केली, कारण मला माहित होतं ह्योच समाज एक दिवस एकजूट होणार आणि आरक्षण देऊन मराठ्याच्या पोराच्या अंगावर गुलाल टाकणार म्हणजे टाकणार. आणि शेवटी ते सत्य झालं. आपण ते सत्यही करून दाखवलं. माझा इतका पाय दुखतोय तरी मी रातपाट एक करतो. अरे एक जणांनी माझ्या बोटाचा कार्यक्रमच केला येऊ. त्याने बी टाकलेली होती का गाणू. त्याच्या पायात अशी टप्पू चप्पल होती, ते त्याच्या तरातच चलत आलं माझ्याकडं. ते तसलं चलत असतं कसलं गाणं. मला वाटलं राहीन तिकडं तुट्ट गोबा फोटो काढीन जाईन तिकडून तिकडं. ते तरातरात माझ्याकडे आलं. त्याच्या पायात अशी एक टप्पू चप्पल होती. त्याने त्या फोटो काढत नादात माझ्या पायाला असा दणका ठेवून दिला. मग अर्ध नकच उचकाटलं. मी त्याला लय लोटलं, पण ते लय टप्पू होतं, मला रेटलंच नाही ते. आपल्या लोकांनी 2 जर कामं केले ना, एक काम आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि व्यसनापासून लांब जा. आपली जात सुधारलीच म्हणून समजा. काहीच अर्थ नाही त्याच्यात. ते फेकून द्या. पाहुणे नाव ठेवतात, मित्र नाव ठेवतात, गावकरी नाव ठेवतात. आपलं कुटुंब ही त्या दिवशी रात्रभर परेशान. त्याच्यापासून लांब जा. आपल्या इतक्या श्रीमंत आणि सुखी कोणीच नसन दुसरं. ते व्यसनापासून लांब जा. व्यसनाच्या आरी जाऊ नका. मायबाप मराठा समाजाला माझी विनंती, आणि ती विनंती करायलाच मी या बंगाल पिंपळात आलो नाही. बंगाली पिंपळा हमेशा पाठीशी उभा राहिलेला, आजच नाही पुऱ्या ताकदीने. परंतु आता खरी वेळ उभा राहायची. कारण सुरुवातीला जी ताकद होती ती शेवटपर्यंत ठेवा. जी सुरुवातीला ताकद आहे ती शेवटपर्यंत ठेवणारा माणूस कधीच अपयशी होत नाही. सुरुवातीला ताकद लावली
आणि विजय मिळायच्या टायमाला जर ताकद नाही लावली तर अपयश येण्याची शक्यता असते. विजय सुद्धा हुलकावणे देतो. त्यामुळे सावध राहा. पहिली ताकद ती शेवटपर्यंत ठेवा. कधीच म्हणायचं नाही आता लढाई जिंकत आली. जर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे लढाई जिंकत आली, मग मी पण म्हणलं असतो आता झोपा अंतरवालीतच, आता लढाई जिंकल्याच जमाय. तरीही गाफील नाही राहायचं म्हणून गावाची गावं पिंजून काढायला सुरू केल्यात पुन्हा एकदा की मुंबईकडे चला. आणि मुंबईकडे गेल्यामुळं आपल्या सगळ्या मराठ्यांना पुन्हा लाभ होणारे, पुन्हा आरक्षण मिळणारे आणि हे आयुष्याचं कल्याण होणार आहे. ते काही एक दिवसाचं आरक्षण नाही, 1 वर्षभर राहिलं आणि पुन्हा पुढच्या वर्षी लढायचं. आरक्षण हे पिढ्याना पार आयुष्यात आहे. जशी प्रॉपर्टी तुमची जमीन आयुष्याची, तसं आरक्षण आपल्या लेकराला आयुष्यभरासाठी झालं. फिरून आरक्षणासाठी आंदोलन करायची गरज नाही. हेच आंदोलन शेवटचं पहिलं इतक्या ताकदीनं करायचं की भारत देशात आतापर्यंत असलं आंदोलन कुठंच झालं नसतं. इतक्या ताकदीनं मुंबईत घुसायचं, शांततेत घुसायचं. आंदोलन शांततेत होणार. करोडाच्या संख्येनं मराठे जर मुंबईत घुसले आणि नुसत्या मांड्या जरी घालून बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण. एक दिवस सुद्धा उजाडणार नाही दुसरा. कुणी जर जाळपोळ उद्रेक केले ते आंदोलकच आपला नाही. तुम्ही फक्त शांततेत आंदोलन करा. मराठ्यांच्या पदरात शांततेच्या आंदोलनामुळेच एवढं आरक्षण पडलंय आतापर्यंत. पुढचंही तुम्ही फक्त मुंबईत जाऊन बसा. ताण बी काही नाही तुम्हाला. का काही ताण आहे? भाकरी दळणं सगळी इथून पिठं घेतले तुम्ही. आता तुम्हाला वाटा लावायचं म्हणल्यावर तुमचा सासरा बी येणार आहे, सासू येणार आहे, सगळे पाहुणे येणार आहेत, तुमच्या बहिणी येणार आहेत, मेवणा येणार आहेत. ती उली उली 2-2 किलो खाणं तुम्हाला खायला देणारच आहे. तुम्ही बी घेणारच आहेत. कारण आता जावं इतक्या लांब चालला म्हणल्यावर तेव काहीतरी देणार आहे. लहाना भाऊ चालला तर मोठा म्हणून जाई हे मपलं घेऊन उलशील. मोठा चालला तर लहाना म्हणून तू मी येतो. सगळेजण तुम्हाला देणार. तुम्हाला काही टेन्शन आहे का? नुसतं खायचं प्यायचं झोपायचं तेवढी एक अडचण आहे तर सरकार सोडील. बाकीचं सगळं सोयीचंच आहे ना. नुसतं खायचं झोपायचं काही काम आहे का? पण मराठ्याला आरक्षण मिळणार आहे ना, टेन्शन घ्यायचंही नाही. हा, जर आपल्या हाताला 5 महिने लढून काहीच लागलं नसतं तर मग आपण म्हणलं असतं किती दिवस लढावं. आता यश मिळाल्यामुळं पहिलं टप्प्यातलं यश मिळालं, दुसऱ्या टप्प्यातलं यश घेण्यासाठी आणखीन जास्त ताकदीने लढायचं. कमी नाही, जास्त ताकदीने. कारण ते राजकारण्या लोकात असते बघा एक म्हणे, शेवटची रात्र डोळ्यात तेल घालून जागा. हा वैरीचे काहीतरी आहे. मी नाही त्याच्यात, पण ते मला माहीत नाही ना. मला त्यातलं माहीत नाही, त्याच्यामुळे जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो. मग ते तेल घालून जागत येत तरच त्याच्या अंगावर गुलाल पडत नाहीत. 5 वर्ष कार्यक्रमच झाला त्याचा. पैसे गेले आणि लोकाला नळ्या खाऊ घातलेल्या गेल्या. त्याच्यामुळं जेव्हा जागण आणि सावध राहील तशीच प्रक्रिया आपली आहे. आता आपण 80% लढाई जिंकली, थोडी राहिली. आता जर आपण डोळ्यात तेल घालून जागे राहिलो आणि कष्ट केले ना, शेतात करतो तसे गावोची गावं जागे करायचे. कष्ट करायचे म्हणजे काय, तुम्हाला आवतं थोडीच आणायचे. रोज मोटरसायकलला किक मारायचे आणि दुसऱ्या गावात जाऊन घराघरात जाऊन सांगायचं मुंबईकडे चला रे, तो ह्या पोराचा कल्याण होणार आहे, माया होणार आहे, चला सगळे मुंबईला, इथं गावात कोणी न राहायचं. अशी जोड बसवायची आणि याच्यासाठी काम करायचं. ज्याला नाही जाणं होत, गाडी नाही आणता त्याने फोन लावायचे, सांगायचं चल मी बी जाणार आहे, तू बी चल, जाऊ आपण, करा गाड्या तयार तुमच्या गावातल्या. ही जोरदार तयारी करायची, मुंबईकडे निघायचं. आरक्षणच मिळतंय. आता हीच वेळ आहे कष्ट करायची, ही संधी सोडू नका. थोडं राहिले महाराष्ट्रात, एकदा सगळ्यांना सरसकट मिळालं, काम झालं आपलं. मग दुसरं काम नंतर बघू असलं काही. एकदा आरक्षण मिळाल्याच्या पेक्षा मोठं काय पाहिजे. आणि मावशी हो, तुम्हाला बी काम आहे. सगळ्यांना अंतरवाली यायची 20 तारखेला. आपले मराठ्यांचे लेकरं 20 तारखेला 9 वाजता अंतरवाली सोडणार आहे. ते लेकरं तुमचे नसते पण कोणाचे तरी आहेत. त्याच्यात तुमचं लेकरू बघा आणि मायबाप बनून त्यांच्या पाठीवर हात फिरायले. वाटा लावायला गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखानं महिला अंतरवालीत येणार आहेत 20 तारखेला. लाखांनी. एकही महिला घरी राहणार नाही, शेतात जाणार नाही. कारण ते लेकरं, या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून 500-600 किलोमीटर लांब लढाईसाठी चाललेत. त्यांच्या पाठीवर फक्त मायबाप म्हणून हात फिरा,
त्यांच्या अंगात 10 हत्तीचं बळ येणार आहे. ते मुंबईपर्यंत थांबणार नाही. 123 गावातल्या लाखांना महिला 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवलीत येणार आहेत आणि गेवराईपर्यंत त्या वाटा लावायसाठी येणार आहेत. पायी दिवसभर पोरांबरोबर चालणार आहे. तुम्ही वापस या, पोरं तसेच मुंबई जाणार आहेत. कारण त्या पोरांना ज्यांना लढायचंय ना, त्यांच्या पाठीशी त्यांना तिकडे गेल्यावर असं वाटतं की माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या, तुमचेच लेकरं आहेत ते, या महाराष्ट्रातल्या लेकरासाठी ते मुंबईला निघाले. काही कवा वाजू नको, तो महा कार्यक्रम बिघडीशील सगळा. तुला आरक्षण भेटलं काय? तो दणकाच लावलाय, मग सगळं लागलं बिघडायला खाता इकडं. मी चुकवतोय का तो चुकवतोय मला कळा ना. म्हणलं एकदा बंद करशील, दुसऱ्या बऱ्या बंद करशील, तो टप्पत लावला. आम्हाला मेळ पांगत होता आवाज. मी का कॅम्प्युटर थोडीशी कॅसेट टाकली सुरू व्हायला. माया जातं मग ध्यानात. सांगा बरं कुठं शिकालतं आपलं? तुम्ही लय पक्के दिसतात बा ध्यानात व्हायला. तुम्ही आरक्षण घेतले सोडीत नाहीत वाटतं. आता सगळ्यांनी गेवराईपर्यंत या. तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला उपास सुद्धा घडू शकतो त्या दिवशी, कारण तुम्ही सकाळी आलेले आहेत म्हणून घडू द्या. तुमचं एक दिवस काम बुडू द्या. आपल्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं, एक दिवस तुम्ही काम बुडवल्यामुळे जर आपल्या समाजाचं कल्याण होणार असलं तर एक दिवस काम बुडा. आपण सगळ्याची सगळ्या महिला घराला कुलप लावून अंतरवालीकडे या. गोदापट्ट्यातल्या लाखांना महिलाचे वाटते लेकरं बघणारे की माझा मायबाप समाज मला वाटा लावायला येणार आहे. ते लेकरं तुमच्या वाट बघते, त्यांच्या पाठवून हात फिरायला सगळ्याचे सगळे तिकडे या. एक दिवस तुमचा वाया जाईल, पण सरकारवर एवढा दबाव येईल की यांना वाट लावायला जर इतका महिला होते तर हे पोरं मुंबईत आल्यावर काय करते. आणि जर तिकडं त्या पोरांना काही त्रास दिला तर इथं वाट लावायला आलेलं सुद्धा लाखांनी ते मागं किती आंदोलन करते, ही सरकारवर धाक भरणार आहे. आणि दुसरं, ते पोरं इथून 600 किलोमीटरवर लढायला गेले, त्यांना वाटणार आहे माझा मायबाप माझ्या पाठीशी आहे. माझा मायबाप बनून माझा समाज पाठीवर हात फिरायला, डोक्यावर मायाचा हात फिरायला आला होता, ही आशीर्वाद घेऊन ते मुंबईकडे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही 20 तारखेला न चुकता या. आणि बंगाली पिंपळ्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, ताकदीनं तयारी करा. 20 तारखेची तयारी इतकी जोरदार करा. तयारी चालू ऐक, पण 5-6 जणच आहे म्हणले हो. अय मला खरं सांगा बरं का, नाही तुम्ही आहे म्हणायचं. मला मी जायचो एकटाच, मला असं ठेशी देईन तिथं, मला तिंबो घेते ना एकट्याला. तुम्ही राहायचं इकडंच. 5-6 जणच हा म्हणला तुम्ही, मला लोड यायला लागलाय मग, हा ना. अगं वा 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 वा, आता तर कार्यक्रमच चांगला सगळा. मी सांगतो तुम्हाला, तू काय लिहितोय दादा, तू कशा लिहितो? तो वर हात केलता. आमचीच पंचायती. तुला माहिती आहे का आमचे मुक्काम कुठे आहेत? मुक्काम कुठे आहेत माहिती आहे का तुला? नाही, सरकारने मला विचारलं, तुलाच सांगतो आता, जाऊ दे. आपले मुक्काम डोंगरात आहेत, गावात नाही. मला एक जणाचा फोन आला, त्यांच्याच नाव नाही सांगत आता, नंतर सांगत. ते म्हणतो तुम्ही डोंगरात मुक्काम टाकले, ते दिंडीवर गेलं. ते दिंड्या नसतात का आपल्या? दिंड्या तर गावात मुक्कामाला असतात, तुम्ही डोंगरात कमी येत. म्हणलं आम्ही तिथून डोंगरातून गेल्यावर तू मागं येऊन बघ कमून येत ती. आता दिंड्यातल्या लोकात आणि ह्या लोकात काही फरक असेल ना. हे 2-2.5 कोटी आहेत आणि यांचा मुक्काम जर गावात टाकला, त्या गावात 6 महिने सुधारण काही भिताच्या कडीला बसल्यावर ते गाव मेलं का राहिलं? हे पाठच जर भिताळाच्या कडीने बसले सगळ्याचे, ते गाव मेलं ना 5-6 महिने. ते म्हणतो आयो याच्यासाठी का डोंगरावर तुम्ही? म्हणलं मग कशासाठी? आणि ते म्हणतो मुंबईत आल्यावर म्हणलं जागा मिळेल तिथं. त्यांचा परत दुसऱ्या दिवशी फोन आला. ते म्हणतात आम्ही 4000 बाथरूम तयार केले. अरे म्हणलं आम्ही येणार आहे 2-2.5 कोटी, तो केले 4000. हे मराठीचे पोटेले शान आहेत का? एखादं जर आत गेलं ते जर 2-3 घंटे बाहेर नाही आलं, बाकीच्या काय करायचं? परत हे पोरं म्हणतात आम्हाला मंत्री कुठं झोपवतो, कोणची गादी ती बघायची.
त्या कचाट्यात त्याच्या गादी सापडल्यावर काय होईल त्या गादीचं? हे काय साधे नमुने बात नाही धोस चाललेले आता, ते बी फुल प्रेशर मध्ये आहेत एका शब्दामुळं. आणि दिवसभरात माझ्या पैसे राहते ना असं मला अंदाज दिसतोय. रातचे काय सगळ्या मुंबईत हिंडते का कोणी? कोणी म्हणतं हिरो हिरोईनीचे बंगले बघायचं, कोणी म्हणते चॉकलेटाच्या कंपन्या बघायच्या, कोणी म्हणते इमानं बघायचं. काय पंख्यावर बसतो तू का पण जाऊन आता? त्यांना बी फुल लोड आलाय. पोट्टे अवघड कार्यक्रम आहे. मावशी हो तुम्हाला बी मागं काम या. तिकडं जर पोराला काही त्रास दिला ना, गाड्या आडिल्या जाऊन नाही दिल्या, तर मी बीडच्या सभेत म्हणलं होतं बघा, लाखाने महिला होत्या आपल्या तिथं. मी सांगितलं जर आम्हाला आडिलं तर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या महिलांनी उठायचं. लाखाच्या महिलांनी उठायचं आणि मंत्र्याच्या नामदाराच्या दारात जाऊन बसायचं. लाखाने महिला जर त्याच्या दारात जाऊन बसल्या ना, त्याला एकच प्रश्न विचारायचा, तू इथं घरी निवांत झोपला, तुझे मुंबईतले मंत्री आणि लोक आमच्या पोराला त्रास द्यायला लागले, तो तिथल्या लोकांना फोन करून सांग त्रास देऊ नको म्हणून. फक्त त्याच्या दाराला येडा घाला. एक बी महिला जरी उठून चालायला लागली ना बंगाली पिंपळ्याची, तर तिच्या माग लाखाना महिला चालणाऱ्या. किंवा जालन्याची जरी एखादी महिला चालायला लागली तरी माग लाखाना लोक तयार होणारे, फक्त पुढे होणारे पाहिजे. इतक्या महिला पुरुष जागे झालेत. त्याच्या घराला फक्त येडा टाकून बसायचं, त्याला सांगायचं तो या लोकांना फोन करू नका, आमच्या लोकांना त्रास देऊ नको, आणि फक्त पायातले हातात घ्या, हाणू नका. तो 2 महिने दार उघडणार नाही. तो पहिला फोन करीन त्याच्या तिकडला म्हणून त्यांना त्रास नका देऊ, महिले फजित चाललेली आहे. मधल्या काळात नुसते मराठे म्हणले होते आमच्या गावात येऊ नको, तर अर्धे लोक ते आसामला राहायला गेले तेव्हा इतके टेन्शन मध्ये आले. मी बिले हुशार आहे मावशी हो, मी बिले डोकं लावलं या बारीने. मला माहिती आहे तुम्ही आंदोलनाला उठणार का वा. मी तुमचे सगळे मथरेच घेऊन चालू आहे तिकडं, सगळीची मथरे इथं ठुतच नाही. मी सगळे मथरे चाललेत मुंबईला. तिकडे त्या मथरा आडिलं, अगा बाबा मथारीचा रुद्र अवतार बघा. मग काही विचारच नका. मथाऱ्याने तिकडून जर फोन केला ना, मथार जर तिकडून म्हणलं नाही मला आडिलं रे, मथारी इकडे मग बघा तुम्ही चप्पल ते सगळं संघच आहे. मग त्यामुळे मी म्हातारे विचारले त्यावर. मी बी लय हुशार आहे आता. काय करू, मराठ्यांच्या पोरांना न्याय द्यायचा, काहीतरी आयडिया करून आंदोलन यशस्वी करायला लागणार आहे, गुलाल उधळावं लागणार आहे आपल्या पोराच्या डोक्यावर. काहीतरी कुटाने करून हे यशस्वी करायचं आहे आता. पर्यायचं नाही आपल्या पुढं काही दुसरा. काहीतरी कोणीतरी जबाबदारी घेतल्याशिवाय जमणार नाही. आपल्याला कोणती तरी जबाबदारी उचलावं लागणार आहे, संघर्ष करावं लागणार आहे. सगळ्यांनी एकमेकात साथ दिली तर काम होणार आहे. आणि आपल्याला फक्त साध्य करायचं. तुम्ही पण शांततेत आंदोलन करा, आम्ही पण शांततेत करतो. फक्त आपल्यावर अन्याय व्हायला लागलाय म्हणून सहन व्हाय नाही. आपल्याला काही करून तुम्हाला विनंती, हे आरक्षण मिळवायचं. मुंबईची तयारी करा. आणि तुम्ही सगळ्यांनी मावशांनो 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली लिहा. सगळ्यांनी घरं बंद करा, कुलप लावा आणि तिकडे या. कारण सकाळी 9 वाजता ते पोर अंतरवाली सोडणार आहे. एकदा त्यांनी अंतरवाली सोडली की ते आरक्षण घेऊनच माघार येणार आहे, त्याशिवाय माघार फिरत नाही. त्या मी आता जास्तीचं तुम्हाला बोलत नाही, मला बरेच गावं घ्यायचे. फक्त मुंबईची ताकदीनं तयारी करा. आरक्षण मिळाल्याच जमाय. आरक्षणाची काळजी करू नका. मी तुम्हाला जे जे शब्द दिलेत आत्तापर्यंत ते शब्द मी पूर्ण केलेले. मी शब्दाला मागे सरकत नाही, कारण मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोणी नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे. म्हणजे आपलं नातं मायलेकराचं झालेलं आहे. मी या समाजाशी कधी गद्दारी केली नाही, करणार बी नाही. सरकारचा प्रॉब्लेमच ते आहे, फक्त तेवढा एकच, मी त्यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा. आणि म्हणून हे आरक्षण इतक्या निर्णयाच्या प्रक्रियेत आलं. कारण मला त्यांचं काहीच नको. मला फक्त माझ्या जातीच्या पोराला आरक्षण पाहिजे. माझी इच्छा काहीच नाही दुसरी. या मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन त्यांना क्लास 1 ते क्लास 4चे अधिकारी बनलेलं बघायचं आहे मला. IPS IAS दर्जाचे अधिकारी बनलेले पोरं बघायचे आरक्षण देऊन. त्याच्या अंगावर वर्दी कशी दिसते आरक्षणातून, एवढं स्वप्न बघायचं. म्हणून ही ताकद लावली. आतापर्यंत 80% लढाई जिंकली, आता थोडी राहिली. ते
ताकदीनं लढू लागा, कारण सांगू नका, पूर्ण तयारीला लागा सगळेजण. शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन यायचं. कोणीच बहाणे सांगू नका. कामं असतील तर तुम्ही 20 तारखेपर्यंत सगळे उरकून घ्या आणि पुढची तयारीला लागा. कारण आपल्याला आपण ठरवलं होतं पायी चालायचं म्हणून महिला नको, पण तरीही महिलांची एक तुकडी तयार झाली. आपल्या एका तुकडीत 30 ते 40 लोक आहेत, 40,000 लोक आहेत. एक तुकडी नुसती महिलाची तयार झाली. फक्त चलायमुळं नको म्हणलं होतं आपण, पण तरीही तयार झाली. आपल्या सगळे माणसं तयार व्हा. महिला राहिल्या मागचं काम सांभाळतील, पण आपण मात्र सगळे चला. कोणी आता मागं राहू नका. कारण माझा तुम्हाला पुन्हा शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी मी हटत नाही आता. कारण मला किती त्रास आहे हे मलाच माहिती आहे. मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टरने तुम्हाला सांगितलेलं आराम करा, कारण माझं शरीर बी मला साथ देत नाही. तुम्ही जर आंबेजोगाईची सभा बघितली असेल ना, 3 मिनिटापेक्षा जास्त मला उभा नाही राहता आला व्यासपीठावर. पण मराठा समाजानं पुढं कार्यक्रम ठेवलेले होते, त्याच्यानंतर 2 दिवस कार्यक्रम केलेत मी. म्हणजे 2 दिवसात 30 सभा घेतल्या आणि नंतरच हॉस्पिटलला गेलो आहे. माझं शरीर मला भयानक त्रास देतो आहे. मला त्रास म्हणजे साथच देत नाही आता. तरी मी जर आता माझं जीवनच समाजासाठी अर्पण केलं तर मरायला काय भ्यायचं. म्हणून मी ताकद लावून लढतो. फक्त तुम्ही साथ ठेवा, कारण इथं राजकारणाचा काही संबंध नाही. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरं मोठा करण्याचा प्रश्न, इथं राजकारणाचा प्रश्न नाही. जवळ आरक्षण मिळत नाही तो राजकारण फितकारण काही करू नका. नेते पिते सगळे खड्ड्यात जाऊ द्या तिकडं. अगोदर आपल्या पोराचं कल्याण करा, मग तुम्हाला राजकारण करायचं ते करा, मला काही गरज नाही. पण तोपर्यंत राजकारण बी नाही, नेता नाही, कोणाच्याच मागं पळायचं नाही. आपले पोरच नेता मानायचे आणि त्यांच्या आरक्षणासाठीच आपण लढायचे. एकदा त्या पोराला आयुष्याचं आरक्षण द्या, तुम्हाला काय करायचं ते करा. तोवर राजकारण नाही ना काय नाही ना काय नाही. एवढीच विनंती करतो आणि तुम्ही सगळ्यांनी 20 जानेवारीची तयारी करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.